हा, जय गुरु. 12वा अध्याय कोण सुरुवात करतोय? पहिले 10 श्लोक. जय गुरु. जय गुरु. हा, दिलीपजी तुम्ही सुरू करताय का? अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां योगवित्तमः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मतः। ये त्वक्षरम निर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र चिन्त्यञ्च कुटस्थमं चलन् ध्रुवं सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ये प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः क्लेशोऽधिक क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहबद्धभिर्वाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् तपामि यचिरात् पार्थ मय्या मीलितचेतसां मय्यैव मनः आदस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि हा, नाही तथैतदपि ठीक आहे, चालेल. एक मिनिट, पुढचं कोण, दुसरं कोणी वाचेल? अनघा वाचते का पुढचे श्लोक? एक दोन मिनिट, एक दोन कोणीतरी बरं, दुसरं वाचतंय का? दुसरं वाचू दे. ठीक आहे, मी ठीक आहे. चष्मा घेते जरा, एक मिनिट. ओके. हा हा हा, ठीक आहे. दुसरं, हा, कविता ताई तुम्ही वाचताय, म्हणताय पुढचे? हो सर, वाचते. एक मिनिट. हं. मदर दहा झालेत आपलं. मदर्पमपि कर्माणि कुरु. काय झालं? हा हा सर, एक मिनिट. मोठा झूम होत नाहीये, एक मिनिट झूम. मदर्पमपि कर हे झालंय. सर्व कर्म फल त्यागं ततः कुरु यतात्मवान श्रेयो हि ज्ञान अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्म फल त्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनोर्बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधानामत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः। हरये नमः। हरये नमः। हा, पुढचं कोण वाचतंय पहिले 10 श्लोक? मी वाचते आता सर हा, अनघा. वाच. हो. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रबालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पद ततः 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 पदं तत्परिमार्गतव्यम् अस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिर्वृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्तैर्सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदमाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनै च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते युत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. हा, कोण म्हणतंय पुढचं? सायलीताई तुम्ही म्हणा. सर. हा, हॅलो. पुढचं. हा म्हणा. हा म्हणा पुढचं. हा. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्याकृतत्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासेतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णानि च औषधिः सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचामन्यै चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाह द्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेऽतुदारुतः
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतो मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः हरये नमः हरये नमः हरये नमः हा. आपलं 15वा अध्यायाचे आता 3-4 श्लोक राहिलेत मला वाटतं. चौदा झालेत सर, काल 6 राहिले अजून. 6 राहिलेत. अच्छा. हा. 14 झाले सर. हा. अहम वैश्वानरो भूत्वा हा 14वा श्लोक हा झाला होता. प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. आता पुढचा श्लोक. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदे वचाहम्. तर आता भगवान परत म्हणजे स्वतःच महात्म्य मोठे म्हणजे काय आहे परम म्हणजे सगळं ऐश्वर्य ते सांगतायत की सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टः. म्हणजे काय, अहम म्हणजे मी, सर्वस्य हृदि सन्निविष्टः म्हणजे सगळ्यांच्या हृदयात मी सन्निविष्ट म्हणजे प्रवेश केलेला आहे. कशाने, तर त्यांच्या आत्मरूपाने. बरोबर, जसं आपण म्हणतो की समुद्राची लाट, तसं परमात्मा हा सागर आणि त्याची लाट म्हणजे जीवात्मा. तर ममैवांशो जीवलोके असं त्यांनी आधीच सांगितलेलं आहे. तर तसं सगळ्यांच्या, आता इथे हृदय म्हणजे हृदयात का, हृदयात नाही, हृदय म्हणजे इथं म्हणायचं आहे त्यांना बुद्धीमध्ये. म्हणजे ज्याला आपण इथं फिजिकल हृदय नाही, शारीरिक शरीरशास्त्राच्या दृष्टीने जे हृदय असतं ते नाही, ते तर नुसता पंप असतो नाही का रक्त सर्क्युलेट करण्याचा, ते नाही. तरी इथं हृदय म्हणजे बुद्धी. तर सगळ्यांच्या बुद्धीमध्ये, त्यामुळे आपल्या अध्यात्मशास्त्रात बुद्धी हा जणू असा आरसा मानला जातो. म्हणजे बुद्धीच्या एकीकडे सगळं प्रकृती, माया, प्रकृती, माया आधी आली अर्थात, म्हणजे प्रकृती, चित्त, अहंकार, मन, बुद्धी, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय असं सगळं एका बाजूला, आणि बुद्धीच्याच दुसऱ्या बाजूला माया वगैरे हे सगळं. नंतर ईश्वर, सदाशिव, शुद्ध विद्या, शिव म्हणजे शक्ती, आणि शिव परमात्म तत्व. तर अशी सगळी असतात. म्हणजे बुद्धी हा जणू याचा आरसा आहे, आणि परमात्मा जो येतो तो बुद्धीपर्यंत येतो. आपल्या बुद्धीमध्ये तो प्रकाशित होतो. तर तेच इथे सांगितलंय की ममैवांशो जीवलोके. तसंच इथं म्हटलेलं आहे की सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टः. उत्तम प्रकारे मी प्रवेश केलेला आहे. त्याला मी मागे सांगितलं होतं ना एकदा की जीव जो असतो म्हणजे गर्भामध्ये जसा आत्मा तिसऱ्या महिन्यात प्रवेश करतो, तर ते इथं प्रयोग तो सांगितला. म्हणजे तोपर्यंत तो गर्भ नुसता मांसाचा गोळा असतो, पण ऍक्च्युअल जो जीव आहे तो त्याच्यामध्ये तिसऱ्या महिन्यात येतो. तर तो हा असतो. आणि पुढे मग म्हणतात ते
मत्त स्मृतीर ज्ञानमपोहनम च. आणि मत, मत म्हणजे माझ्यापासून, हा, मत्त हा माझ्यापासून, हा, स्मृती ही ज्ञानम, त्या सगळ्या जीवाला म्हणजे म्हणजे माझ्या अंशामुळेच त्या जीवाला स्मृती, जे पूर्वजन्माचे म्हणजे संस्कार वगैरे सगळे जे आहेत, तर ते नंतर त्याचं ज्ञान, ते पण प्राप्त होतो. आणि अपोहनम, अपोहनम म्हणजे त्याची निवृत्ती पण माझ्यामुळेच होते. सगळं जुनं पूर्वजन्म, त्याचं संस्कार, स्मरण, ज्ञान वगैरे हे सगळं त्याला म्हणजे ज्याला आपण वारसा घेऊन येतो असं म्हणतो पूर्वजन्माचा, म्हणजे प्रारब्ध वगैरे, तर ते सगळं माझ्यामुळेच त्याला, त्या जीवाला मिळतं आणि माझ्यामुळेच त्याची निवृत्ती पण होते. बरोबर. आणि मग असं म्हटलेलं आहे की च सर्वैहि वेदैहि अहम एव वेद्यः. हे सगळ्या वेदांमधनं जाणण्याजोगं काय आहे, कुठलं तत्व आहे, ते मीच आहे. परमतत्व जे आहे ते मीच आहे. हम्म. सर्वैहि वेदैहि अहम एव वेद्यः. वेद्यः म्हणजे जाणण्याजोगं. जसं आपण म्हणतो की सेवनीय म्हणजे सेवन करण्याजोगं, पठनीय पठन करण्याजोगं. तसं वेद्य हा, विद धातूपासून वेद्य हा, तर जाणण्याजोगं. तर वेदामध्ये बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण शेवटी जाणण्याजोगं काय, खरं जाणण्याजोगं त्याचं मूळ काय, गाभा काय, तर ते परमतत्व म्हणजे मीच आहे. आणि ज्ञेय. वेदांतकृत, वेदांतकृत म्हणजे काय की वेदांताचं जे हे आहे संप्रदाय, तो पण मीच केलेला आहे. म्हणजे या वेदांच्या शेवटी जे उपनिषद, जे ज्ञानमार्ग आहे, ज्ञानकांड आहे, तर त्याची परंपरा, संप्रदाय म्हणजे परंपरा, तर ते मीच केलेलं आहे. कारण सगळं जे ज्ञान आहे, परमतत्वाचं ज्ञान, परमपदाचं ज्ञान, ते वेदांतामध्ये आहे. आणि त्या वेदांताचा संप्रदाय म्हणजे ते ज्ञान जे आहे ते गुरुपरंपरेने प्राप्त होणार. आणि त्यामुळे वेदांतकृत ते मीच, त्याचं प्रवर्तनही मीच केलेलं आहे. आता इथं वेदांतकृत, आणि पुढं म्हटलेलं की वेदविद, हा, एव अहम एव म्हणजे, आणि वेदविद म्हणजे, आणि वेद जाणणारा पण मीच आहे. म्हणजे थोडक्यात इथं आपले जे सनातन धर्माची एक विश्वास आहे की सगळं जे ज्ञान जे आहे ते वेदांमध्ये आहे. वेद म्हणजे ज्ञान, बरोबर. त्या वेदांमधलं सगळं म्हणजे वेदांमध्ये जाणण्याजोगं आहे ते मीच आहे. त्याचं वेदांत, त्याची परंपरा, त्या ज्ञानाची परंपरा पण, संप्रदाय पण मीच सुरू केलेला आहे. म्हणजे एका अर्थाने जे आपण म्हणतो की कृष्णम वंदे जगद्गुरुम, तर जो ज्ञानाचं जे प्रवर्तन आहे ते मीच केलेलं आहे. आणि तो वेद वेद जाणणारा पण मीच आहे. म्हणजे तो सगळ्यांचा गुरु, जो जाणणारा तोही मीच आहे. तर अशा रीतीने तो म्हणजे इथं कृष्ण हे आपलं म्हणजे परमपदाचं महत्व सांगतोय की तो जाणणाराही मीच, वेदांमध्ये तुम्ही जे जाणण्याजोगं आहे तेही मीच, आणि संप्रदाय प्रवर्तन केलेलाही मीच, असं सगळं मीच. त्याला आपण याच्यामध्ये मला वाटतं ऋग्वेदामध्ये जे महावाक्य आहे ते आहे प्रज्ञानम ब्रह्म. म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, तर जे प्रज्ञान, हे प्रकर्षाने होणारं ज्ञान, तेच ब्रह्म आहे. म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मपद, ब्रह्मपद किंवा ब्रह्मतत्व, आत्मतत्व आणि ज्ञान, याच्यात फरक नाही, असं जे म्हटलेलं आहे ऋग्वेदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म. तर इथं प्रत्यक्ष कृष्ण तेच सांगताय की ते ज्ञान म्हणजे मीच आहे, ते जाणण्याजोगं जे ज्ञान आहे ते मीच आहे, आणि मीच प्रवर्तन त्याचं मीच करतोय. सगळ्यांना
जगामध्ये त्या ज्ञानाची जी परंपरा आहे ती मीच सुरू केलेली आहे. बस. आणि हे सगळं सर्वस्व हृदय म्हणजे हे सगळ्या प्राणी मात्रांमध्ये, म्हणजे नुसतंच मनुष्यामध्ये नाही, तर सगळ्या प्राणी मात्रांमध्ये त्यांच्या त्यांच्या पूर्वकर्मानुसार त्यांची स्मृती, त्यांचं ज्ञान देणं हे मीच केलेलं आहे. वेदांमधलं जे ज्ञान आहे, वेदांमध्ये जे जाणण्याजोगं आहे ते मीच आहे. वेदांताची परंपरा, संप्रदाय, त्याचं प्रवर्तन मीच केलेलं आहे आणि वेदविद पण मीच आहे. हम्म. अशा रीतीने कृष्णाने सर इथं एक प्रश्न आहे. हं, सर सर्व प्राणी मात्रांमध्ये हृदय म्हणजे तुम्ही हृदयात नाही तर बुद्धीत म्हणालात, तर मग हो, बुद्धी सर्व प्राणी मात्रांना आहे का? अत्यंत कमी बुद्धी, अत्यंत कमी बुद्धी आहेत. बुद्धी टोटली नाही असं नाहीये, थोडीशी बुद्धी आहे. हम्म. तर जसं पण हृदय आणि बुद्धी म्हणजे तुम्ही आता फरक पण सांगितलात, पण हम्म, हृदयामध्ये ज्या भावना असतात त्या बुद्धीमध्ये भावना असतात का? नाही, आपल्यामध्ये काय माहिती आहे का, जे अंतःकरण चतुष्टय ज्याला म्हणतात, हम्म, हम्म, तर ते मन, बुद्धी, अहंकार. हम्म, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चारही भावना असतात प्रत्येकालाच. फक्त त्याचं प्रमाण हे कमी जास्त असतं. मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये बुद्धीचं प्रमाण अगदी अल्प असतं आणि त्यांच्यात मन असतं. पण म्हणजे जेव्हा आपण अंतःकरण हे सगळ्यांमध्ये असतं, त्याचं प्रमाण हे कमी जास्त असतं. तर मनुष्य हा अच्छा. परमेश्वराने सगळ्यात प्रगत, म्हणजे एवढा प्रगत की जो स्वतःचा उद्धारही करू शकतो. ही शक्ती फक्त परमेश्वराने मनुष्यालाच दिली आहे, कारण ती कर्मयोनी आहे, बाकी सगळ्या भोगयोनी आहे म्हणून. तर इथं हृदय बुद्धी म्हणजे हृदय म्हणजे बुद्धी, जसं मी म्हटलं की हृदय शारीरिकदृष्ट्या हृदय म्हणजे फक्त पंप आहे, पण इथं त्या हृदयाशी संबंध नाही. तर इथं जे हृदय की ज्याच्यामध्ये अंतःकरण असतं, त्या अंतःकरणामध्ये मी प्रवेश केलेला आहे आत्मरूपाने, असं भगवान म्हणतात. हम्म. अंतःकरण म्हटलं तर मान्य. हा अंतःकरण म्हटलं तर पटलं म्हटलं मला. हा सर साधन चतुष्टय अंतःकरण चतुष्टयमध्ये मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. चित्त. अच्छा. तर ते जे म्हटलंय त्याने की माझ्यापासून स्मृती आणि ज्ञान त्याला आलं, तर ती स्मृती आणि ज्ञान जे येतं ना ते चित्तामध्ये येतं. ते चित्ताचे गुण, म्हणजे तो चित्ताचा धर्म आहे की पूर्वसंस्कार कॅरी फॉरवर्ड करणे हा चित्ताचा गुणधर्म आहे. असं हं? असं हं. आता हा एक पुढचा श्लोक आहे की ज्याच्या अर्थाविषयी बराच गोंधळ आहे. हं. बघूया आपण काय आहे तो. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते. त्याचा अन्वय की लोके लोके म्हणजे या संसार विश्वामध्ये, लोकामध्ये, हा क्षरः च अक्षरः एव इति, म्हणजे क्षरः एव इमौ द्वौ पुरुषौ, म्हणजे काय की या विश्वामध्ये असे हे दोन पुरुष आहेत. हम्म. कुठले? तर एक क्षर आणि दुसरं अक्षर. हम्म. तर हे दोन पुरुष आहेत. तर आता एकदम आपल्याला हे कळणार नाही की आता एक क्षर आहे, दोन पुरुष कुठनं आले. हम्म. तर एक क्षर म्हणजे ज्याचा क्षय होतो, म्हणजे जो क्षरतो, म्हणजे ज्याचा ऱ्हास होतो. हम्म. तो म्हणजे सगळे जे प्राणी मात्र आहेत ते सगळे
म्हणजे नाश म्हणजे पावतो. त्याला हा म्हणजे विनाशी, थोडक्यात ज्यांचा विनाश होतो, ह्रास होतो, असा तो क्षर. हम्म. आणि दुसरा पुरुष आहे तो अक्षर. आता हे दोन्ही पुरुष जे आहेत ना, हे म्हणजे हे विश्वातच आहेत. आणि याच्या पुढे असं म्हणतात की क्षरः सर्वाणि भूतानि. आता सगळे भूत, भूत म्हणजे प्राणी मात्र, हे सगळे क्षर आहेत, कारण त्यांचा ऱ्हास होतो. ते जे जन्म पावतात त्यांचा मृत्यू होतो, म्हणजे आधी ते वाढतात आणि मग तो त्यांचा ऱ्हास होतो आणि शेवटी ते नाश पावतात, नाही का. त्यामुळे ते ते सगळे क्षर पुरुष आहेत. आता यांना पुरुष का म्हटलं, तर वास्तविक पाहता पुरुष तत्व किंवा म्हणजे त्या अर्थाने ते पुरुष नाहीयेत. म्हणजे परमपुरुष असे नाहीयेत ते, पण पुरुषाचा त्यांना उपाधी आहे. उपाधी आहे म्हणजे पदवी आहे, म्हणून त्यांना पुरुष म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांना अल्प कर्तृत्व आहे. पुरुष कोणाला म्हणतात, ज्यांच्यामध्ये थोडस तरी कर्तृत्व आहे, जो पुरुषार्थ करू शकतो, त्याला आपण पुरुष म्हणतो, नाही का. तर हे दोन्ही पुरुष का, कारण त्यांच्यामध्ये अल्प कर्तृत्व आहे, अल्प, अत्यंत अल्प. म्हणजे परमपुरुषामध्ये जेवढं कर्तृत्व आहे त्याचा क्षणभरही नाही, म्हणजे कणभरही नाही, पण आहे. तर असे सगळे जीव जे, म्हणजे जसं आता मुंगी, मुंगी म्हटलं तरी मुंगी चालू शकते, मुंगी खाऊ शकते, बरोबर. म्हणजे तिच्यामध्ये थोडं तरी कर्तृत्व आलं ना, नाही का. आपणही आता बोलतोय, बघतोय, काहीतरी करतोय, म्हणून ते अल्प कर्तृत्व आहे आपल्यामध्ये, म्हणून पण तरी आपण क्षर आहोत. आता दुसरा पुरुष कोण, तर अक्षर हा. तर अक्षर पुरुष कोण, तर साक्षात जीवात्मा. ईश्वराची जी माया शक्ती आहे ना, ती अक्षर, किंवा प्रत्यक्ष ईश्वरच म्हटलं तरी चालेल. त्या ईश्वर आणि त्याची माया शक्ती ही अक्षर आहे. तर आता म्हणजे काय, अक्षर म्हणजे काय, जिचा क्षय होत नाही. नाश होतो. तर क्षय होत नाही म्हणजे नाश जोपर्यंत होत नाही. जोपर्यंत विश्व संसार वृक्ष आहे, तोपर्यंत ती राहते. पण जेव्हा संसार संपतो, तेव्हा म्हणजे अक्षर या अर्थाने आहे. जसं आपण वाचलेलं असेल ना तुम्ही कुठेतरी, की एक वेळ अशी येते की ब्रह्मदेव सुद्धा, म्हणजे सगळं विश्व सुद्धा विलीन होतं, ब्रह्मदेव सुद्धा, त्याला सुद्धा मृत्यू आहेच, नाही का. तसं तर ही अक्षर म्हणजे ही जी माया शक्ती आणि तिचा स्वामी म्हणजे ईश्वर, हे त्या अर्थाने अक्षर आहे. म्हणजे विश्व असेपर्यंत ते अक्षर आहे, पण नंतर तेही ऱ्हास पावतातच. पण ते जाऊ द्या सध्या. तर आणि त्यांना कूटस्थ असं म्हटलं जातं. कूटस्थ हा अक्षर उच्यते. हम्म. आता ही कूटस्थ म्हणजे काय, ही कूटनीती ज्याला आपण म्हणतो ना, कूट म्हणजे गुप्त, ती गुप्तपणे ती कोणाला, बाकी सगळे जे प्राणी मात्र जे आहेत क्षरपुरुष ते दिसतात, पण ती जी मायाशक्ती आहे ती कूट म्हणजे गुप्तपणे जगात वावरत असते. हा. आणि या संसाराचं, या सगळ्या प्राणीमात्रांचं ते बीज आहे. बीज आहे म्हणजे सगळं हा जो संसाराचं जे नियंत्रण आहे ना, की प्रत्येकाने यांनी हे कर्म केलं त्याला हे फळ मिळेल, त्यांनी ते कर्म केलं त्याला फळ मिळेल. तर या सगळ्याचं जे नियंत्रण आहे, जसं म्हणजे उदाहरण देईन मी, की एखाद्या देशाचं, राज्याचं, राष्ट्राचं जे ऍडमिनिस्ट्रेशन असतं, ते म्हणजे तो ईश्वर आणि त्याची मायाशक्ती. म्हणजे राष्ट्रपती हा ईश्वर आणि बाकी सगळे त्याचे जे डिपार्टमेंट्स, हा, त्यांचे अधिकारी, ऑफिसर्स, हे सगळे जे का गुपचूपपणे त्यांचं त्यांचं काम करत असतात, ज्यांची त्यांची फळं त्यांना पोचवत असतात. कोणी चांगलं पुण्यकर्म केलं त्याला ते चांगलं फळ मिळतं, पापकर्म केलं तर त्याचं वाईट फळ मिळतं, त्याप्रमाणे त्यांचा जन्म होतो. तर ही सगळी जी योजनाबद्ध पद्धतीने अत्यंत म्हणजे एका नियमबद्ध चाकोरीनुसार हे सगळं विश्व सुरू असतं. त्या विश्वाचं ते जे बीज आहे, बीज म्हणजे जसं मी म्हणतो की ऍडमिनिस्ट्रेशन, तर ते म्हणजे अक्षर पुरुष. समजलं?
तर सर म्हणजे चौथ्या अध्यायात आपण परा आणि अपरा प्रकृती बघितली होती, त्याच्याशी हे मिळतं जुळतंच म्हणायचं का? थोडंसं वेगळं आहे, थोडंसं वेगळं आहे. हा, आता काय आहे माहितीये की हा जो अक्षर जो आहे ना, हे अक्षर तत्व आणि परमतत्व यात फरक आहे. हे अक्षर तत्वही अव्यय नाहीये. पुढच्या श्लोकातील अव्यय हा शब्द, अक्षर आणि अव्यय हा फरक आहे. बऱ्याच जणांना म्हणजे तुम्ही जर गीतेचा अर्थ कुठे जर वाचला असेल, तर त्याच्यात ही मोठी बऱ्याच जणांकडून ही चूक झालेली आहे की या अक्षर तत्वाला कुटस्थोक्षर यालाच ते परमतत्व मानतात, पण तसं नाहीये. हम्म बघूया आपण काय ते. तर म्हणजे आता क्षर आणि अक्षर हे दोन्हीही म्हटलं तर म्हणजे क्षर तर जीव सगळे, अक्षर म्हणजे ही मायाशक्ती आणि ईश्वर, पण हे सुद्धा पूर्ण म्हणजे परमतत्व नाहीये. पण जसं ऍडमिनिस्ट्रेशन असतं की त्याला इतर सामान्य नागरिकांपेक्षा विशेष अधिकार असतात, नाही का? तसं हे तशी मायाशक्ती आणि ईश्वर असं. आता याच्या व्यतिरिक्त पुढचं सांगतात, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृत यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वर. आता तू पुरुषस्तु अन्नः, पुरुष तू अन्यः म्हणजे काय, तू परंतु उत्तम पुरुष अन्यः, पण जो उत्तम पुरुष जो आहे, उत्तम म्हणजे यांच्या, तो तर अन्य आहे, या दोन्हीपेक्षा वेगळा आहे. म्हणजे हा क्षरा म्हणजे जीव म्हणजे ईश्वर नाहीच, जीव म्हणजे उत्तम पुरुष नाहीच, इव्हन अक्षर पुरुष म्हणजे ही उत्तम पुरुष नाही. हा, परमात्मे उदाहृत, तर त्या उत्तम पुरुषालाच परमात्मा असं वेदांतात किंवा वेदांमध्ये म्हटल्या गेलेलं आहे. परमात्मा. तर परमात्मा म्हणजे काय की सगळ्या यांचं जो म्हणजे त्या मायाशक्तीला सुद्धा, तिचा सुद्धा, त्या ईश्वराचा सुद्धा स्वामी तिच्यापेक्षाही वेगळा असा. हम्म आणि यहा अव्यय ईश्वर, तर तो ईश्वर कसा आहे, अव्यय ईश्वर. म्हणजे तो खरा परमेश्वर. हा, आणि तो लोकत्रयम आविश्य, या तिन्ही लोकांमध्ये म्हणजे भूहू भुवा आणि स्वहा म्हणजे पृथ्वीलोक, अंतराळ आणि स्वर्गलोक, या तिन्ही लोकांमध्ये आविश्य म्हणजे प्रवेश करून, बिभर्ती म्हणजे त्यांना धारण करतो. कोणाला, सगळ्या या विश्वाला जो धारण करतो तो हा परमेश्वरच आहे शेवटी धारण करणारा. जे आधी म्हटलं होतं ना, यदादित्यगतम तेजो वगैरे वगैरे, नंतर मग म्हणजे पृथ्वीमध्ये मी प्रवेश करून सगळ्याला धारण करतो वगैरे वगैरे. तर हा परमेश्वर हा क्षरापासूनही वेगळा, अक्षरापासूनही वेगळा. म्हणजे आतापर्यंत जे आपण दोनच क्लासिफिकेशन जे आपल्याला वाटत होतं ना, पर आणि अपर, तर इथं आता 3 क्लासिफिकेशन्स केलेत, 3 वर्गीकरण केलेत. एक म्हणजे साधारण जीव, अक्षर. दुसरं अक्षर म्हणजे या जीवांचं नियमन करणारी या संसार वृक्षाचं बीज, जी मायाशक्ती किंवा ईश्वर. हा, म्हणजे या संसार वृक्षाला जसं एखादा म्हणजे अश्वत्थ वृक्ष असतो, तो त्या बीजापासून निर्माण झाला, बरोबर. ते बीज म्हणजे ईश्वर आणि मायाशक्ती, आणि तेच अक्षरतत्व किंवा अक्षरपुरुष. पण त्या बीजाला कोणी निर्माण केलं, तर परमेश्वराने. समजलं? त्या बीजाची ही उत्पत्ती ज्याच्यापासून झाली ते हे तो परमेश्वर. म्हणजे जो सुरुवातीला जो म्हटलं होतं ऊर्ध्वमूल मद शाखम अश्वत्थम प्राहुर्वयम, तर त्याचं जे ब्रह्मतत्व जे आहे ते सगळ्यात वरती, ते हे त्याच्यापासून बीज झालं, आणि बीजापासून म्हणजे बीज म्हणजे अक्षर पुरुष, त्याच्यापासून क्षर पुरुष असं. असं इथं संसार वृक्षाचं
आणि त्या संसार म्हणजे हा परमेश्वर जो आहे तो या संसार वृक्षाच्याही पलीकडचा आहे, हे इथं त्याला सांगायचंय. समजलं? तर हा कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवायचा. आणि मग जे आपण आधीच्या काही अध्यायांमध्ये आपण जे अभ्यास करत असताना जे तो सांगत होता ना, कृष्ण, की इतर म्हणजे देवांची पूजा म्हणजे इतर देवतांची पूजा आणि माझी पूजा याच्यात काय फरक आहे वगैरे वगैरे. तर बऱ्याचदा काय होतं की, आणि मग मी तेव्हा उदाहरण पण दिलं होतं तुम्हाला, नाही का, की जे म्हणजे जसं एखाद्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये एखादा अधिकारी असेल, किंवा एखादं डिपार्टमेंटचा मुख्य असेल, तर तो म्हणजे परमेश्वर आहे का नाही, तो त्याला दिलेल्या पॉलिसीनुसार आपल्याला मदत करत असतो, नाही का. पण त्याला तो अधिकार कोणी दिला, तर राष्ट्रपतींनी दिला, नाही का, अल्टिमेटली. हा, तर तसंच हा परमेश्वर आहे, हा या इतर देवतांपेक्षा म्हणजे ज्या सकाम उपासना आणि त्या फळं देतात त्या देवतांपेक्षा परमेश्वर वेगळा आहे. त्यांना जी शक्ती, अशा देवतांना ज्यांनी शक्ती दिली तो परमेश्वर. आणि मग आधीच्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर त्या देवतांची उपासना केली तर त्या देवतांची जेवढी शक्ती असेल त्यानुसार त्या फळ देतील. पण जर तुम्ही माझी उपासना केली, मला शरण आलात, तर माझ्याकडे तर मी तर अमर्याद आहे, माझी शक्ती अमर्याद आहे, त्यामुळे तुम्हाला अमर्याद फळ मिळेल, असं असं. मग पण मग हे ह्याच्यात देव जीवात्मा, देवता जे आहेत त्या अक्षरामध्ये बसतात का? हा काय? जीवात्मा हा, कुठे? जीव, नाही, तर राजेश बरोबर. तर त्याच्या इतर देवता आहेत त्या अक्षरमध्ये बसतात, बरोबर. होय. हा, तुमचा काय नाही नाही, प्रश्न पण होता प्रकाशजी? जीवात्मा कुठे, कोणत्या कॅटेगरीत बसतो मग? आता इथं जीवात्मा म्हणजे लाट, समुद्राची लाट, जीव, तो त्यात परमेश्वराचा अंश आलेला आहे फक्त. पण तो अज्ञानी आहे जीव, आणि तो आपापल्या कर्मामुळे फळ भोगतोय. त्यामुळे त्याचा जो अंश आहे, म्हणजे आता इथे जीवात्मा म्हणजे तो आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे आपण क्लिअर असायला पाहिजे. म्हणजे त्याचा देह म्हणजे जीवात्मा का नाही, देह तर नाशवंत आहे. हा, नाही. तो जो जीव आहे, जीवच म्हणूया आपण, आत्मा म्हटलं की थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण तो जो जीव आहे की ज्याला वासनांनी तो बद्ध आहे, तर तो क्षर या प्रकारात येतो. समजलं? कारण तो काही, जशी लाट असते, लाट ही विसर्जित पावते, नाही का, काही वेळ राहते लाट आणि मग नंतर संपून जाते, असं. ओके. हा, तर अच्छा. तसे हा, म्हणजे जीव सर्व भूतानी, आणि आधी म्हटलेलंच आहे आधीच्या श्लोकामध्ये, सगळी जी भूत क्षर सर्व आणि भूतानी, सगळी जे प्राणी मात्र आहेत ती क्षर या कॅटेगरीत मोडतात. कूटस्था अक्षर उच्चते, म्हणजे जे कूटस्थ, ज्या गुह्य किंवा गुप्त शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या अक्षर या प्रकारात मोडतात, असं. आणि नाही उत्तम मला पुरुष, हा, संख्या योगात जो सांगितला आहे तो जीवात्मा, म्हणजे तो आत्मा, तो कोणत्या कॅटेगरीत येतो मग? सांख्ययोगातला जीवात्मा म्हणजे काय, तुम्ही सांगाच मला. आत्मा म्हणजे तो अमर असतो, नाही, शरीरे विनाशी हा, आहे वगैरे. बरोबर. नाही, मग तो पण त्या अक्षरच मानला त्या पाहिजे. त्या आत्मा या अर्थाने तो परमात्म्याचाच अंश आहे, आणि त्यामुळे तो परमात्म्याचा अंश असं मानला जाईल. पण त्याचा देह नाशवंत आहे. आणि त्यांनी जे वासनामय, म्हणजे त्याचा वासना जो बॅगेज घेऊन आलेला आहे, तर जोपर्यंत तो वासना टाकत नाही तोपर्यंत त्या आत्मतत्वाला जात नाही. मूलतः तो आत्माच आहे, म्हणजे ते आत्मतत्वच आहे, किंवा तो उत्तम तत्व परमात्माच आहे तो, पण त्या परमात्म तत्वाला, त्या परमपदाला